हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आणखीन एक नवीन पदार्थ, चीज एग ऑमलेट. एकदम ज़बरदस्त लागतं, झटपट तयार होते, सिंपल पण एकदम डिलिशियस लुक आणि चव देखील एकदम ज़बरदस्त लागते याची. चला तर पाहूया. आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, टोमॅटो आणि एक लसणाची पाकळी हलकीशी मी फाईन चॉप करून घेतलेली आहे. आता अंडे व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे आपल्याला. इथे 2 अंडी घेतलेली आहेत मी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त अंडे घेऊ शकता. आता यामध्ये मी थोडासा कांदा ॲड करणार आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं टोमॅटोचे काप ॲड केलेले आहेत. हे सर्व साहित्य आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आणि थोडासा लसूण देखील मी कट करून टाकलेला आहे चवीप्रमाणे. आता हे यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे, थोडंसं लाल तिखटच्या जागी तुम्ही हिरवी मिरची देखील ॲड करू शकता आणि थोडीशी हळद ॲड करत आहे. आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता इथे मी एक गॅसवरती तवा घेतलेला आहे. आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे. बटर व्यवस्थित मेल्ट झालं, त्याला व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती आपलं मिश्रण टाकायचं आहे. बटर ॲड केल्यामुळे ना ऑमलेटची चव ना दुप्पट होते. तुम्ही ट्राय करून पहा, खूप छान चव लागते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे नवीन रेसिपी सेंड केली मी की तुम्हाला कळेल. आता पहा किती छान रंग आलेला आहे आपल्या ऑमलेटचा. आता खालून व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. ऑमलेट करताना ना नेहमी मंद आचेवरतीच करायचं, जेणेकरून जास्त भाजले जाणार नाही आणि कमी देखील नाही. आता बघा किती एकदम परफेक्ट कलर आलेला आहे, एकदम स्पंजी झालेला आहे. एकदम बघू शकता तुम्ही इथे एकदम फ्लफी झालेला आहे. तुम्हाला जर ॲड करायची असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी पत्ताकोबी कट करून देखील ॲड करू शकता, त्याने देखील चव खूप छान होते. आता याला मी काढून घेणार आहे. मी आता इथे रोल करणार आहे, मी तसंच काढणार नाही याला. लहान मुलांना थोडंसं वेगळं काही करून दिलं कलरफुल की ते आवडीने खातात. मी माझ्या मुलाला असंच थोडंसं काही कलरफुल करून देते, म्हणजे त्याचा खाण्याकडे बी लक्ष राहील आणि नवीन काही पदार्थ केला की तो आवडीनं खातो. आता याच पद्धतीने मी दुसरा ऑमलेट बनवून घेणार आहे. याला देखील आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. आहे ना सिंपल आहे, थोडंसं काही वेगळं आहे, त्याला आपला थोडा वेगळा टच दिला की ते एकदम दिसायलाही छान होतं आणि विशेष म्हणजे खायला पण छान लागते. मग करणार ना सोनाली सिंपल रेसिपीला सबस्क्राईब. आता याला देखील मी टर्न करून घेणार आहे. थोडीशी मी यामध्ये कोथिंबीर टाकत आहे, थोडी मला कमी वाटत होती. हे देखील एकदम कलरफुल दिसत आहे. आता आपण हलक्या हाताने याला टर्न करून घ्यायचं आहे, नाहीतर मध्येच ब्रेक होईल ते. बघा एकदम व्यवस्थित झालेलं आहे, एकदम परफेक्ट हवं तसंच टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा, मला कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे आपली चीज ऑमलेट रेसिपी. आता हे देखील मी काढून घेणार आहे. बघा दोन्ही आपले बनवून तयार आहेत. आता यावरती मी चीज ॲड करत आहे. चीज नसलं नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही, पण मी माझ्या मुलासाठी बनवत आहे म्हणून मी त्यामध्ये थोडंसं चीज ॲड करत आहे. आता यावरती थोडीशी कोथिंबीर, कांदा आणि थोडेसे टोमॅटोचे काप ॲड करणार आहे, जेणेकरून की एकदम कलरफुल, एकदम टेम्पटिंग दिसेल आणि मुलं देखील आवडीनं खातील. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही ट्राय करून पहा घरी. चला तर अशाच नवीन रेसिपीसाठी दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.